नमस्कार, माझे नाव आरती ज्ञानेश्वर डोंगरे आहे। मी इयत्ता 6वी या वर्गात शिकते। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव आहे। मी आज आपणासमोर मराठी भाषा गौरव दिनानिमित्त वसंत बापट यांच्याविषयी 2-4 शब्द सांगणार आहे। ते तुम्ही शांतचित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती। वसंत बापट यांचा जन्म 25 जुलै 1922 रोजी सातारा जिल्ह्यातील कराड येथे झाला, तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या सप महाविद्यालयात झाले। 1948 त्यानंतर मुंबईतील रुईया कॉलेज आणि रामायण रुईया कॉलेज आणि नॅशनल कॉलेज या महाविद्यालयांतून मराठी आणि संस्कृत या विषयांचे प्राध्यापक होते। साहित्य अकादमीचे सदस्य होते। बापट हे स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले होते। 1942 च्या चले जाव चळवळीत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती। ऑगस्ट 1943 ते जानेवारी 1945 पर्यंत ते तुरुंगात होते। 1947 ते 1982 पर्यंत मुंबई विद्यापीठात प्राध्यापक होते। 1983 ते 1988 पर्यंत साधनांचे संपादक होते। 1972 साली भरलेल्या मुंबईत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते। लहानपणापासून वसंत बापटांवर राष्ट्रसेवा दलाचे आणि साने गुरुजींच्या सहवासाचे संस्कार झाले। मी आज आपणासमोर सुप्रसिद्ध कवी वसंत बापट यांची आभाळाची आम्ही लेकरे ही कविता सादर करीत आहे। आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही, श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमची वस्ती, नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही, इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळूनी काम करावे, मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही, माणुसकीचे अभंग नाते आम्हीच आमुचे भाग्य विधाते, पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही, कोटी कोटी हे बळकट भाऊ समतेचा रथ ओढून नेऊ, आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही, आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई, आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई। धन्यवाद।